महत्त्वाची अपडेट आहे. युद्धासंदर्भातल्या बातम्या आपण पाहतोय. इराणनं अमेरिकेशी चर्चा करायला नकार दिलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा हा खोटा निघालेला आहे. इराणनं चर्चेचा प्रस्ताव दिलाय, आपणही चर्चा करू असं ट्रम्प म्हणाले होते, पण त्यांचा हा दावा सपशेल खोटा ठरलेला आहे. इराणनं अमेरिकेशी कोणतीही चर्चा करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे हे युद्ध पुढे आणखी कोणत्या दिशेनं जाणार याची सगळ्या जगालाच सध्या चिंता लागलेली आहे. कारण इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये हे युद्ध भडकलेलं आहे. वार प्रतिवार केले जात आहेत, हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत. इराणचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. आखाती देश या सगळ्या युद्धामध्ये ओढले गेलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काही चर्चेतून तोडगा निघतो का अशी शंका निर्माण झाली होती, पण इराणनं अमेरिकेशी चर्चा करायला नकार दिलाय. खामेनेंच्या मृत्यूनंतर इराण पाठोपाठ इराकमध्ये सुद्धा मातम पाहायला मिळतंय. राजधानी बगदादमध्ये खामेनेई समर्थक रस्त्यावरती उतरलेत. बगदादमध्ये प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली गेली. हजारो खामेनेई समर्थकांनी अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध संताप व्यक्त केलेला आहे. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील 5 जण दुबईमध्ये अडकलेत आणि हे सगळे जण 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दुबईत पोहोचले होते. 2 मार्च रोजी परतीच्या प्रवासाला निघाले असता त्यांची फ्लाईट रद्द झाल्याची माहिती मिळाली. मात्र दुबईत सध्या कोणतीही अडचण नसल्याचं त्यांनी व्हिडिओद्वारे स्पष्ट केलेलं आहे. आम्ही 5 जण दुबईला फिरायला आलो होतो. आमची 2 तारखेची तिकीट होती, पण हे बॉम्बस्फोटच्यामुळे ते फ्लाईट रद्द केल्या. त्यांनी आमची तिकीट रद्द करण्यात आलेली आहे. आता आमची पुढची तिकीट केव्हा होईल हे आता आम्ही सांगू शकत नाही. तरी असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे की 4 तारखेपर्यंत फ्लाईट उघडू शकते. त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही, त्रास नाही, काहीच नाही आहे. एकदम सर्व सुरळीत चालू आहे. आम्ही आता दुबई मॉलला भेट देऊन आलो. दुबई मॉलला गेलो, बुर्ज खलिफाला गेलो. तिथं एक सामान्य विज्ञानचा शो आहे ते बघितला. एकदम सुरळीत चालू, काहीच प्रॉब्लेम नाहीचा. आता 2 तारखेची तिकीट आमची रद्द झाली आहे, तर पुढे पाहू कसं होते. पण खाण्यापिण्याची कोणत्याही प्रकारची कोणती अडचण नाही आहे. आखाती देशातील युद्धाचा महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मोठा फटका बसलाय. उमरासाठी मक्क्याला गेलेले महाराष्ट्राचे शेकडो जण सौदी अरेबियामध्ये अडकल्याची माहिती मिळतेय. तर महाराष्ट्रातले शेकडो जण सौदी अरेबियात अडकलेत. नाशिक मालेगावातील 1350, अमरावतीतले 400 आणि अकोल्यातले 300 जण अडकलेले आहेत. जळगावमधील 101, पुण्यातील 84, सोलापूरमधील 43 आणि नंदुरबारमधील 30 जण अडकलेले आहेत. वाशिममधील 4 आणि परभणीतील 6 जण अडकलेले आहेत. आखाती देशातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना कसा फटका बसलेला आहे आपण पाहतोय. दरम्यान उमराच्या यात्रेला गेलेले नागपुरातील 2000 यात्रेकरू सौदी अरेबियामध्ये अडकल्याचं राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितलंय. या व्यतिरिक्त शीख आणि जैन समुदायातील लोकही तिथे अडकल्याची माहिती आहे. सौदी अरेबियामध्ये उमराच्या यात्रेला गेलेले जवळपास महाराष्ट्रातील 45,000 पर्यटक अडकलेले आहेत. त्यामध्ये जवळपास नागपूरचे 2200 पर्यटक असल्याची माहिती पुढे येत आहे. या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आहे. फॉरेन मिनिस्ट्री के थ्रू वहाँ कुछ संपर्क किया जा रहा है, क्या बातचीत हुई? हाँ, फॉरेन मिनिस्ट्री के थ्रू भी किया जा रहा है और हमारी जो महाराष्ट्र की गवर्नमेंट है उन्होंने भी वहाँ पे जितने भी रहने वाले लोगों के लिए एक नंबर प्रोवाइड किए, एक वेबसाइट प्रोवाइड की है, एक ईमेल प्रोवाइड की है कि जिसको भी किसी को अगर कोई दिक्कत है तो वो वहाँ पे कंप्लेंट कर सकता है. सरकार आपके साथ खड़ी, क्योंकि अभी जो सऊदी अरबिया है वो नो फ्लाइंग जोन है. वहाँ से कोई फ्लाइट उड़ नहीं सकती, आ नहीं सकती, जा नहीं सकती. जैसी फ्लाइट चलोगे तो वहाँ के लोगों को लेके आया जाएगा या सरकार फिर रेस्क्यू भी कर सकती है अपने फ्लाइट भेजकर. इसमें और एक है कि अभी जिन लोगों को पैसे की किल्लत है उनको पैसे का कुछ व्यवस्था करने का प्रावधान हो रहा है.
नहीं, देखिए पैसे का हमने उन ट्रैवल एजेंटों को बोला है कि आप उनकी जो व्यवस्था वहाँ पे जो करवाइए, जिन एजेंटों ने उनको वहाँ लेके गया था। अभी हमारे पास कल रात में एक खबर आई है कि एक एजेंट वहाँ से फरार हो गया वहाँ के लोगों को, क्योंकि पैसे का अभी वहाँ के होटल्स वाले खाने का रहने का तो पैसा मांग रहे होंगे। तो एक एजेंट वहाँ से उन जो यात्री है उनको छोड़कर फरार भी हो गया है। तो ऐसे एजेंटों पे भी हमने ध्यान रखा और उनकी मदत कर रहे हैं। ट्रॅव्हल्स एजंटच्या माध्यमातून यांना कशा प्रकारे मदत दिली जाईल किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे मदत दिली जाईल याचा पुरेपूर प्रयत्न राज्य सरकारकडनं केला जात आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर.